नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाइट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर तालुक्यातील झरी या ठिकाणी. खरं तर या तालुक्यामध्ये दिवाबत्तीची सोय सौर ऊर्जेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली, परंतु या योजनेमध्ये खरं तर प्रकाशित करणं हे अपेक्षित असतं, परंतु याच योजनेमध्ये अंधार कुठेतरी असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. मागील 3 महिन्यापूर्वी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव थडके पाटील यांनी या संदर्भामध्ये निवेदन दिलं आणि ह्या चौकशीच्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम असल्याचं सद्यस्थितीला आपल्याला पाहावयास मिळतं. तक्रारदारांनी या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीची माहिती मागवली, परंतु प्रशासनाकडून व्यवस्थितपणे ही माहिती दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस चौकशीसाठी येणार होते, ते चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती नव्हतं की आज चौकशी आहे. त्यांना माहिती नसताना सुद्धा थातूरमातूर पद्धतीने या ठिकाणी चौकशी झाल्याचं काही सांगण्यात आलं, व त्यामध्ये सत्यता किती आहे यावरतीही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. खरं तर सर्वसामान्य माणसांना आणि गावकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्या गावाला प्रकाशित करणं अपेक्षित असतं, परंतु माझ्या पाठीमागे पाहिल्यानंतर झरी गावातली परिस्थिती आपण पाहता की या ठिकाणी व्यवस्थित कामांना जे काही मटेरियल कॉन्क्रीटचा पुरवठा करणं आवश्यक आहे ते व्यवस्थितपणे न केल्यामुळे हे खांब अगदी 2 ते 1.5 महिन्यामध्ये झुकलेल्या परिस्थितीमध्ये पाहावयास मिळतं. खरं तर शासनाच्या माध्यमातून दिवाबत्तीची सोय ही प्रकाशित करण्यासाठी असते, परंतु याच योजनेमध्ये आता अंधार असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. मागील 3 महिन्यापासून ज्यांनी या संदर्भात जे भ्रष्टाचार झालेले आहेत, चुकीच्या पद्धतीने जी कामं झालेली आहेत, त्या दृष्टिकोनातून युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील थडके या ठिकाणी आहेत. नेमकं कशा पद्धतीची ही परिस्थिती आहे, काय सांगाल तुम्ही? तुम्हीच बघता ना सर, बघा नाही पोल, बघा पोल कुठं रवले आणि कोणाचे बघा लोकांच्या घरावर चाललंय. तिथे जर उद्या जीवितहानी झाली त्याचं छत पडायचं आणि त्याचं काहीच नाही. आणि पुरा हे या गावामध्ये 20 लाख निधी उचललेली आहे. आणि मी तक्रार दिल्यानंतर 4-5 दिवसाखाली हे LED आणून लावलेले आहेत. बिल उचलून 2 महिन्याखाली बिल उचललेले आले आहे. आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसाखाली बल्ब लावले. पुरे खांब झुकून गेले. बघा ना तुम्ही, 1-2 महिन्यातच ह्या खांबाची बघा किती दुरावस्था आहे. आणि खालून अंडरग्राऊंड लाईन घ्यायचं तर वरून लाईन आहे. तुम्ही पूर्ण बघू शकता. तुम्ही 90% त्यांनी बिल उचललेले आहेत त्यांचे आणि 10% अडकून आहेत. एवढंच म्हणणं आहे की BDO साहेबाला, साहेब हे पूर्ण कामं बिमं बघून पूर्ण बघा, येऊन ग्राउंड लेवलवर या. तुमची टक्केवारी तुम्ही बघू नका नुसतं. तुम्ही संपूर्ण मिली बघत आधा तुम खाव आधा हम खाते, काम तर काहीच नाही. तर तुम्ही जागेवर येऊन बघून तुम्ही करा. किती लोकांवर अन्याय आहे, कोणाच्या घराला किती तार बांधले, त्याच्या घरावर गेलं, उद्या छत कसं टाकावताना. हर एक गावाची परिस्थिती अशीच आहे. हर एक गावाची परिस्थिती आहे. निरीक्षक साहेब आज आले ते तपासणीसाठी. त्यांनी काय म्हणले तुम्हीच बघा. किती अवघड घटना होऊन गेली, पूर्ण अवघड होऊन गेलेली आहे. पुढे संगनमतानं ग्रामसेवक साहेब आणि गुत्तेदाराच्या संगनमतानं 20 लाख रुपये उचलून घेतलेले आहेत. आपल्या गावामध्ये दिवाबत्तीची सोय करण्यासाठी या ठिकाणी अनेक पोल बसवण्यात आलेले आहेत, परंतु ते योग्य पद्धतीने बसवलेत का आणि सद्यस्थितीला ते चालू आहेत का, एकूणच याबद्दल काय माहिती सांगता? दलित वस्ती ग्रामपंचायत कार्यालय झरी दलित वस्ती येथे 20 लाख रुपयाचं फंड उपलब्ध असून मुखेडचे लोबंदे साहेब यांचं काम आहे आणि एस्टिमेट प्रमाणे काम नसून आणि जे पोल बसले ते हलक्या क्वालिटीचे आणि बुडात जे मटेरियल जे व्यवस्थित टाकायचं होतं ते सुद्धा टाकण्यात व्यवस्थित आलं नाही. त्याच्यानंतर पतदिवे आहेत, वरचे जे फोकस आहेत परवा बसवण्यात आलेले आहे 4-5 दिवसानंतर. म्हणजे असं लो क्वालिटीचं काम करून कुणीकडे वळविण्यात आलेले असून ग्रामसेवक यांना धरून हाताशी धरून संगनमताने आणि परस्पर बिलं द्यायचा अधिकार शासनाला हायकोर्टाचा आदेश असा होता की बिलं सुद्धा ग्रामपंचायतला विड्रॉल करू नका. तरी पण एवढ्या मोठ्या 20-20 लाख रुपयाचे पैसे हे विड्रॉल करण्यात आलेले आहे. म्हणजे
या संगनमतानेच कुठंतरी भोंगळ कारभार चालू आहे. एकूणच या ठिकाणी काही खांब झुकलेले आहेत आणि अनेक खांबाला तिथं निष्कृत दर्जाचं त्याच्यामध्ये साहित्य वापरलेलं आहे. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरापाशी बसिताना त्या लाभार्थ्याला विचारणा केल्यानंतर, परवानगी दिल्यानंतरच ते खांब बसवायचं असते. काही लाभार्थ्याच्या ठिकाणी विचारले नाहीत, परस्पर याचं बांधकाम चालू असेल तर बी त्याला खेटून बसवायचं. मग ते लाभार्थी उद्या बांधकाम कसं करणार? त्याच्या बांधकामावर पोलं पडलेली आहेत काही, त्यानं आता कुठं जाणार? हा योग्य मार्गदर्शन काढा आणि योग्य चौकशीचा अहवाल सादर करा, हेच मागणी आहे. काय सांगाल, तुमच्या गावामध्ये सौर ऊर्जाचा लाईटची इथं खांबे बसवण्यात आलेले आहेत. तुम्हाला न सांगता या ठिकाणी खांबे बसवले आणि किती दिवस झाले बसून? बसून आता बरेच दिवस साहेब उन्हाळ्यामध्ये बसले. तुमचं काय म्हणणं आहे की बाबा तुमच्या घरावरती पोल झुकलेला आहे, आमचं काय म्हणणं आहे, थोडं अलीकडे पुरायचं म्हणणार एक काम. पण तुम्हाला सांगितले की नाही त्यांनी? सांगितलं पण ते पुरून राहिले, ते मग गाड्या जाऊन पुन्हा आमच्या ह्याच्यामध्ये दिल्या. किती दिवस झालं हे बसून? बरेच दिवस 2-3 महिने झाले. आता हे घर तुम्हाला तुमच्या सगळं काम तुमच्या घरावरती आलेलं आहे, छतावरती. एखादा काम करत असताना एखादा कामगाराचा किंवा एखाद्या घरामधल्या सदस्याला शॉर्ट लागण्याची शक्यता आहे. हा आहे की साहेब, त्याला थोडं अलीकडे घ्या म्हणले, दुसरं काय नाही. मग तुम्ही इथल्या जे कर्मचारी इथं आले होते बसवण्यासाठी तेव्हा तुम्ही सांगितले का त्यांना? सांगितलं सांगताना ते पुरल्या, ते खाली खड्डा आहे, ते ते पोल कधी झुकून गेले. बसवले, म्हणजे दिवसा बसवले का संध्याकाळी बसवले? संध्याकाळी बसले, दिवसा बसले. एकूणच किती बसवले इथे सौर ऊर्जे? हे बसून 1 महिना झाला बाबा. 1 महिना झाला. हं. अच्छा. तर या ठिकाणी किती अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आतापर्यंत? कोणी आलं नाही का? आज एक अधिकारी या ठिकाणी चौकशीसाठी येणार होते, आले होते का? नाही आलं. कोणी आलं नाही? अधिकारी कोणी पण आले नाहीत. मला 11 वाजताचं टाइम दिली होती. मी 11 वाजता इथं आलेलो आहे गावामध्ये. इथं कोणी पण दिसत नाही. तुम्ही पण आहात, तुम्ही बघत आहात. आणि काम बी किती निकृष्ट दर्जाचं झाले, तुम्ही बघा तुम्ही. ते पोल बघा, हे चालू करण्याचं बघा, व त्याच्यानंतर तुम्ही वरून अंडरग्राऊंड वायर राहते तर वरून आहे कलेक्शन. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते फोकसची क्वालिटी बघा, फोकसची क्वालिटी किती आहे. आणि एका जागी 2-2 पोल रवलेले आहेत. बघा ना तुम्ही, शासनाचा पुरा पैसा वाया घातलेला जात आहे. तुम्ही नुसतं ही मागणी होते म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षातली जर परिस्थिती जर पाहिली, प्रथम जशी कोणीही आंधळा नाही. जर आज फाउंडेशनला आपण लक्ष दिलं तर त्याचं फाउंडेशन बघावं. आणि त्यानंतर ह्या पोलची आपण खाजगीमध्ये किंमत काढली तर हे कुठल्या कंपनीचं आहे, त्याला ISS मार्क आहे का, त्याची ती गुणवत्ता आहे का, ते चालू बंद करण्याचं स्विच ताराने बांधलेले आहे, सेफ्टी नाही कोणती. त्याची कुठली सेफ्टी आहे का. आणि जे लाईन नेलेली आहे, आता ह्याच्या बाजूला एक दुसरा सौरचाच किंवा त्या दिवा दिसतोय, मग तो कधीचा आहे, त्याची कालावधी किती होता. मग त्या ठिकाणी जर पोलवरती जर समजा बल्ब दुरुस्त झाला असता तर इथलं परिसर प्रकाशमान झाला असता. मग ते दुरुस्त न करता मग हे नवीन योजना आणण्याचं कारण काय? म्हणजे हे मिल बांट जिसकी जितकी कॅपॅसिटी होता खायचं स्पर्धा लागली का? या हे ठिकाणी निश्चित अधिकारी करण्यात देखील आलेले नाहीत आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी अधिकारी देखील अहो, उपस्थित ज्या वेळेस पण तुम्हाला तर सांगितलं होतं ज्या की वेळेस या ठिकाणी पोल गावात आहे. मुळात आमचा प्रश्न हा आहे की ज्या वेळेस ही योजना राबवली जाते त्यावेळेस सूचना नाही किंवा कुठे बसवल्या जातात ह्याच्याबद्दलचा ठराव नाही कोणाच्या निवसा. आणि मुळामध्ये हे काम करत असताना त्याच्यासाठी इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन, सिव्हिलचा फाउंडेशनचा टेक्निशियन असेल किंवा इलेक्ट्रिकलचा टेक्निशियन आहे, त्यांच्या गैरहजेरीमध्ये एखाद्या कामगाराला ते काम दिलं आणि त्यानं जाऊन बसवणं म्हणजे ह्याची गुणवत्ता आहे का? आणि ते त्या जर आता मी जर पाहिलं की प्रत्येक गावात कुठं 10 लाखाचं, 15 लाखाचं, 20 लाखाचं असं टप्प्याटप्प्याने कामं दिली गेली आहेत. मग 10 लाखामध्ये 5च पोल, 6च पोल हे कोणत्या निकषाने, कोणत्या गुणवत्तेने आणि त्या क्वालिटीचे, त्या दर्जाचे. बरं, तुम्ही एस्टिमेटमध्ये जी किंमत सांगितली आहे त्या किमतीचं खरोखर हे प्रत्यक्षामध्ये आहे का?